दाजीपेठेतील श्री सिद्ध नागनाथ देवस्थानम इथं महाशिवरात्री निमित्त शुक्रवार 8 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत शिवलीला अमृत पारायण होणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत रुद्राभिषेक, रुद्रहवन, महाआरती होईल। दुपारी 4 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। सायंकाळी 6 वाजता गड्डम यांचा भरतनाट्यमचा कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी 7 वाजता भावना ऋषी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये किरण श्रीचिप्पा आणि श्याम येदूर हे भजन सादर करणार आहेत। रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत राजोपचार, 64 प्रकारची फळे, रुद्राभिषेक, भस्मारती होणार आहे। या कार्यक्रमांचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असं आवाहन संतोष चन्ना पंतुलू यांनी केलं आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी श्री रुद्राभिषेक व शिवलीला पारायण व तसेच रुद्राभिषेक व रुद्र हवन, स्वाहाकार व महाआरती कार्यक्रमाचे नियोजन आहे। परत दुपारी 4 ते 6 पालखी मिरवणूक कार्यक्रम असते व संध्याकाळी 6 ते 7 भरतनाट्यम कार्यक्रम व किरण श्रीचिप्पा यांचे तेलुगू व मराठी भजन सत्संग कार्यक्रम असतो। तसंच ते झाल्यानंतर सोलापुरात प्रथमच भस्मारती कार्यक्रमाचं नियोजन आम्ही यंदा वर्षी आमच्या देवस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्याच्यात 64 प्रकारचे फ्रूट्स, फळ, भस्म अशा विविध प्रकारचे त्या पूजात नियोजन केलेले आहे। सर्व भाविक भक्तांना माझी एकच विनंती आहे, त्या भस्मारतीस सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावी व तसेच सकाळी आमच्या मंदिरात महाप्रसादाचा अन्नपूजा कार्यक्रम व महाप्रसादाचा नियोजन असतो। सोलापुरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे। या पत्रकार परिषदेला विश्वनाथ बदलापुरे, लक्ष्मीनारायण गुंडेटी, श्रीकांत घनाते, रवी गायकवाड, रमेश अलकुंटे आदी उपस्थित होते।